हाय गाईज, मी लतिका. आज मी तुम्हाला पालकाची वडी आणि सोप्या पद्धतीने गवारीची भाजी दाखवणार आहे. त्याच्यासाठी साहित्य घेतलं आहे. वडीसाठी डाळीचं पीठ, पालकाची पानं आणि दही, मिरची पेस्ट, कोथिंबीर, हळद, हिंग, तीळ, गरम मसाला, धने जिरे पूड, ओवा, आलं लसणाची पेस्ट. अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला आज मी दाखवणार आहे. प्रथम कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर कांदा, टोमॅटो, गरम तेलात घालून घ्यायचं आहे. कांदा थोडा परतल्यावर त्यात निवडलेली गवारी घालून घ्यायची आहे. गवारी तुरट असते, त्यामुळे थोडी हलकीशी भाजून घ्यायची. भाजून झाल्यावर बाकीचे साहित्य सगळं त्यात घालून घ्यायचे. बाकीचे साहित्य घालून थोडंसं परतवून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर थोडंसं पाणी घालून झाकून शिजत ठेवायचं. सोप्या पद्धतीने पण खूप छान होते ही भाजी. खायला पण चवदार लागते. आता पालकाच्या वडीचे साहित्य डाळीच्या पिठात घालूया. त्यात पाणी घालून सरसरीत पीठ कालवून घ्यायचे.
कालवून झाली की पानांना लावून घेऊया. एकमेकावर पानं ठेवून त्याच्यावर हे मिश्रण लावून गुंडाळी करूया. गुंडाळी करून उकडून घेऊया. उकडून झाल्यानंतर जिरे मोहरी कढीपत्त्याची फोडणी देऊया. थोडा वेळ ठेवून चांगल्या पद्धतीने भाजून घेऊया. हा माझा पहिला व्लॉग असल्यामुळे थोड्याफार काहीतरी चुका यातील होतीलच, त्यामुळे सगळ्यांनी समजून घ्यावे. अशा प्रकारे पालकांच्या पानावर डाळीचे मिश्रण लावून गुंडाळी करून चाळणीत वाफवून घ्यावे. आता सगळे पानांना मी मिश्रण लावून घेते. 10 मिनिटासाठी वडी उकडत ठेवली आहे. अशा प्रकारे वडी आणि भाजी तयार झालेली आहे. सोप्या पद्धतीने पण खूप सुंदर चविष्ट होते. अशा प्रकारे